साबुदाणा कोणताही क्वालिटीचा असू देत, खिचडी अगदी अशीच मौसूद आणि मोकळी मोकळी होणार याची 100% खात्री जर तुम्ही इथे सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर कसं आहे, महाशिवरात्री असो किंवा आषाढी एकादशीला अख्खं घरदार उपवास करतं. मग कुणी मनापासून करतं, तर कुणी त्याने उपवास केला म्हणून करतं, तर कुणी मज्जा म्हणून करतं, पण सगळं घर उपवास करतं हे मात्र खरं आहे. मग काय खिचडीचा बेत होतो. म्हणून मी 2 ते 3 लोकांसाठी मौसूद मोकळी साबुदाण्याची परफेक्ट खिचडी कशी करायची ते बघणार आहोत. साबुदाणा करताना कधी चिकट होतो तर कधी वातड होतो, तर असं होऊ नये म्हणून मी सर्व टिप्स सहित रेसिपी सांगितली आहे. अशा सगळ्या बारीक गोष्टी मी शेअर केल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत